हे वगैरे इथे हे बघा इकडे हे करते काय बोलतात त्याला कैसे बाल बच्चे हो हॅलो गाईज तर आज आहे आमच्या गोव्यातला तिसरा दिवस आणि आम्ही साऊथ गोव्यामध्ये आहोत. सो आम्ही राहतोय अगोटा बीचला. सो आणि आज आमची आहे ॲनिव्हर्सरी. तर आम्ही आज काही प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहे. तर कोणते कोणते आहे ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. सो तर आम्ही जिथे राहतोय म्हणजे जवळच आहे तिथे एक पहिले नाश्ता करायला आलो आहे आणि आज खूप लेट झालं आहे. सो आम्ही पहिले नाश्ता करून घेतो त्यानंतर मग आपण पुढच्या प्रवासाला लागूया. पनीर पराठा, आलू पराठा आणि फ्रूट सलाड. नाश्ता झाल्यानंतर आम्ही शॉपिंगला गेलो. तर राणीला तिथे ब्रेडिंग करायची होती. सो ती ब्रेडिंग करत होती आणि मला अँकलेट घ्यायचं होतं. सो मी अँकलेट घेतलं जोपर्यंत ते ब्रेडिंग करते. हॅलो. तर आम्ही छान असं ड्रेसअप झालेलं आहोत आणि आमची गाडी आलेली आहे आणि या आम्ही गाडीने आम्ही चालले फिरायला. आमची गाडी आलेली आहे. जा बघून या बसण्यासाठी. अरे तू बॅगेट टाकून या तुला बोलले ना तिथे घे म्हणून. हॅलो. तर आम्ही आता काबो दे रामाच्या फोर्टला पोहोचलेलो आहोत आणि अभी हमें रुकने वाले फिर जाने वाले इधर ही हो ना इधर ही होगा. हे दुसरा ह्याच्यात काय गरज नाही ना आपल्याला काय. सो हे आहे काबो दे रामा फोर्ट आणि आम्ही त्यांचे शॉप्स आहेत वॉट आणि हे आहे त्याची लिहिलेलं इथे एंट्री करायची आहे. आणि ही आहे आमची फॉरेनर. दिस इज न्यू कपल आणि ते बघा ते काबो दे रामा पेबल बीच. आणि इथून कसं जायचं. हे काय खालून दिल चाहता है क्या. दिल चाहता है नहीं पता. ए वाव इकडून बघा. टेबल पॉइंट. दिस इज द टेबल पॉइंट. हा एक व्यू पॉइंट आहे. तुला आपण फोटो काढू शकतो. थोड्याशा अशा स्टेप्स आहेत जायला. सो इथे असे छान अशा फोटोग्राफी झाल्यानंतर आम्ही निघालो. तर आमचा काबो दे रामा फोर्ट बघून झाल्याने आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट लोकेशनला. सो
काबो दे जामापासून हे काहीतरी 1 किलोमीटरलाच असेल द केप गोवा, जिथे सेल्फी पॉइंट आहे. सी सेल्फी पॉइंट आणि हा वाला एक सेल्फी पॉइंट आहे. चला आपण बघूया पुढे काय आहे. किती सुंदर व्ह्यू आहे. आणि ते केप गोवा आहे जे की आता सील आहे. आम्ही आलो आहोत इथे कायकिंग करण्यासाठी, जे की अगोंडाचमध्ये आहे आणि जिथे आम्ही म्हणजे तिथेच आसपास आम्ही राहतोय. हे सेम असं कायकिंग कोलवा बीचला पण आहे, पण ते म्हटलं की सेम ग्रीनरी आहे, सो इथे पण तुम्हाला प्रॉपर रिजनेबल रेटमध्ये मिळेल. सो आम्ही इथे कायकिंग करायला आलो. सांभाळून पाणी ते जरा टाईट करावे. सो आम्ही कायकिंगसाठी रेडी झालेलो आहोत. आम्ही चौघं पण कायकिंग करतोय. राणी इकडे बघ, रेडी गेलो. आणि राईट जायचं तो लेफ्ट मारायचा, ओके लेफ्ट जायचं राईट मारायचा, टर्न करायचं ना, असा केला ना ओके. रिवर्स उलटा मारायचं, रिवर्स जा जा तुम्ही जा. जास्ती पाणी होतं जायचं. मला बघ जातं तुला राईट त्याला वो बोट ना तसं करा, नंतर पाणी डूब नहीं जाएगी ना. अटक आहे आणि ते अटकले आहेत ते बघा, कारण पाणी कमी आहे. घाल राणी जा. पकड मॅडम, ती पण तिकडे गेले, पण हे दोघं पण हे येत बघ दमला. आम्ही कायाकिंग करतोय. स्वप्न माझा पण कर ना त्याच्यासारखं. पाखवा बोटीनं फिरवाल का नाही पाण्यामध्ये. मम्मा अरे कोणाचा फोन आला तुला आता. ए हे बघा इकडे, हे फोटो काढ ना समोरून. त्यानंतर रात्री आम्ही इथे डिनरसाठी आलो आणि खरंच म्हणजे 2 दिवस आम्ही तिथे राहिलो, पण आम्हाला रिग्रेट वाटलं की यार आपण 2 दिवस इथे का नाही जेवलो, कारण इथलं जेवण इतकं छान होतं, इतकं डिलिशियस होतं ना की आम्हाला असं वाटलं की यार आम्ही म्हणजे जिथे आम्ही 2 दिवस जेवलो तिथे असं पैसे फुकट गेले असं आम्हाला वाटलं खरंच. आणि असं नाही की कसं रेस्टॉरंट दिसतं म्हणजे खूप महागडं असं नाही, नॉर्मल आहे ते. आणि खरंच छान होतं इथलं, म्हणजे मी रेकमेंड करेन की तुम्ही पण ह्या हॉटेलमध्ये जेवा. चिकन आहे और नॉनव्हेज पिझ्झा आहे. तर असं झालं या दिवसाचा शेवट. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट मोठ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.